नमस्कार प्रेक्षक हो. अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी कसं अटक केलं? तर मीरा रोडमध्ये एक मुलीस फूस लावून दुचाकीवर नेत नंतर तिच्याशी अश्लील चाळे करत लैंगिक अत्याचार करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मीरा रोडमध्ये एका मुलीस फूस लावून दुचाकीवर नेत नंतर तिच्याशी अश्लील चाळे करत नंतर लैंगिक अत्याचार करणाऱ्या या मुलाला म्हणजेच डिलिव्हरी बॉयला मीरा रोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तो मूळचा उत्तर प्रदेशचा असून गेस्ट हाऊसमध्ये राहत होता. मीरा रोड पोलीस ठाणे हद्दीत एका 13 वर्ष 4 महिन्याच्या अल्पवयीन मुलीला अनोळखी तरुणाने भाईंदर किधर है असं विचारून रस्ता दाखव सांगत दुचाकीवर बसवले होते. नंतर त्याने तिला नयानगर भागातील अली हजरत ग्राउंड समोर नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पहिल्या माळ्यावर नेऊन तिच्याशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. मुलीने नकार दिल्यावर तिला तो राहत असलेल्या इमारतीच्या काही अंतरावर आणून सोडून देऊन पळून गेला होता. पोलिसांनी 28 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करत वरिष्ठ निरीक्षक मेघना बुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रवीण भोसले व संतोष सांगवीकर असे बरेचसे पोलीस होते. या सगळ्यांनी त्या आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी विविध भागातील सुमारे जवळजवळ 85 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात मुलीला दुचाकीवर बसवून नेताना तो दिसला. नंतर काही भागात तो कॅमेऱ्यात न दिसल्याने पोलिसांनी त्याचे कपडे आणि दुचाकीवरून अन्य कॅमेरे तपासत त्याची ओळख पटवली. आरोपी अजय धर्मा गुप्ता वय वर्ष 23 दीपक रुग्णालय मागील युथ व्हॅली गेस्ट हाऊसमध्ये 30 एप्रिलच्या रात्री अटक केली. गुप्ता स्विगी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. तो मूळचा डौकी ता फतेवाद जिल्हा आग्रा उत्तर प्रदेशचा आहे. त्याने आधी देखील काही मुलींना असा रस्ता दाखव सांगून वासना समवण्यासाठी दुचाकीवर नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुलगी निघून गेल्याने बचावली. गुप्ताला 2 मे पर्यंत पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कोठडी सुनावली आहे. आता बघूया नक्की त्याला शिक्षा काय भेटणार आहे ते. तर प्रेक्षक हो, तुम्हाला ही क्राईम स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण उद्या एका नवीन क्राईम स्टोरी बरोबर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.